प्राथमिक शाळा म्हणजे इयत्ता 1ली ते 7वी, म्हणजे वयोगट साधारणपणे किती घ्या, 5 वर्षापासून ते 12-13 वर्षापर्यंतचे विद्यार्थी असतात त्यांच्याकडे. 8वीला मग तो दुसऱ्या शाळेत जात असेल. तर या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. मग आता अशी वैद्यकीय तपासणी कोर्टाच्या आदेशानुसार करण्यात आली. मग त्यांच्या काही शाळेमध्ये असतील 2 लाख विद्यार्थी असतील, 4 लाख विद्यार्थी असतील, किती विद्यार्थी आहेत जेवढे असतील तेवढे समजा असेल 4-5 लाख विद्यार्थी सहज असतील, कारण मुंबई महानगरपालिका फार मोठी आहे. आणि सगळे वयोगट याच गटातले 12 वर्षापर्यंतच्या मुलांची त्यांनी काय केली, वैद्यकीय तपासणी केली कोर्टाच्या आदेशानुसार. मग तेव्हा काय लक्षात आलं, जेव्हा वैद्यकीय तपासणी केली, डॉक्टरांनी तपासलं, प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांची ब्लड टेस्ट केली, सगळ्या प्रकारची तपासणी केली, तेव्हा असं लक्षात आलं की 5,000 विद्यार्थ्यांना डायबिटीस सापडला, 8,000 विद्यार्थ्यांना ब्लड प्रेशरचा आजार सापडला. जे विद्यार्थी थोडेसे मोठे शास्त्रामध्ये शिकले आहेत, 8वी-9वीच्या विद्यार्थ्यांना कदाचित मी काय म्हणतो ते कळेल, छोट्या मुलांना कदाचित कळणार नाही, परंतु तुम्हाला तुमचे शिक्षक समजून सांगतील. किंबहुना आपण आपल्या घरामध्ये सुद्धा पाहत असतो, आपल्या नातेवाईकामध्ये, आपल्या शेजारी पाजारी कोणाला तरी असे आजार असतात, कोणाला डायबिटीस असतो, कोणाला ब्लड प्रेशर असतो की नाही. मग त्यांना काय त्रास होतो किंवा त्यांना काय करावं लागतं, त्यांना किती औषधं घ्यावी लागतात, त्यांना काय पथ्य पाळावं लागतात, हे सुद्धा आपल्याला माहिती असतं. आणि जनरली हे आजार जे आहेत, मी आता जे काय बोलतोय, ब्लड प्रेशर असेल, डायबिटीस असेल, हार्ट अटॅक असेल किंवा हार्टचे प्रॉब्लेम असतील, हे आजार सर्वसाधारणपणे वयाच्या 40 नंतर होतात. जर आपण व्यवस्थितपणे काळजी घेतली नाही, आहार व्यवस्थित ठेवला नाही, नियमितपणे व्यायाम केला नाही, तर या गोष्टी होऊ शकतात, अन्यथा होतही नाही. असं काही नियम नाहीये 40 वर्ष